नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या समोर सर्वांसमोर येणार आहे. तर चक्क आता कमळी, तिची आई तरी भेत्री आहे, पण कमळी तर नेहमी रणरागिणीच असते. पण आता ती असा काही डाव ओळखणार आहे आणि चक्क कामिनीला जाऊन तिच्या बिळातून धरून बाहेर काढणार आहे. तर हो, असं नेमकं काय घडणार आहे ह्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तर बघणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता नयनताराने आता ऋषीला पुन्हा मुंबईमध्ये घेऊन गेलेले आहे आणि तिच्या वडिलाबद्दल, तिच्या आईबद्दल खूप काही वाईट साईट तिला बोललेली असते. म्हणून आता कमळीच्या मनात कुठं ना कुठं तिचं मन दुखत असते की खरं नयनतारा मॅडमने मला बोलायचं होतं, पण आईला माझ्या वडिलावरून नव्हतं बोलायचं, कारण मला पूर्ण विश्वास आहे माझी आई ही चांगली बाई आहे. त्यावर आता त्या सर्वजण जेव्हा ऋषी तिथून मुंबईला निघून जातो आणि तेव्हा आता ते घरी जातात, तर कामिनीने एक नवीन डाव टाकलेला असतो, आखलेला असतो. तो म्हणजे आता कामिनी तिच्या गुंडाला कॉल करते आणि बोलते की हे बघ, मी तुला ज्यांचे फोटो पाठवले तिथं सिद्धटेकला जा आणि त्यांच्या घरी जाऊन मी जे वाक्य सांगतो ते वाक्य तू बोल. त्यावर आता गुंड बोलतो की काय बोलायचं आहे, आणि सिद्धटेकला म्हणजे मी मागच्या वेळेस त्या गौरी, तुम्ही ज्या गौरीला शोधत होते तिच्या घरी जायचं का? त्यावर आता इकडे कामिनी बोलते की हो, बघ तुझ्या व्हॉट्सअपवरती फोटो टाकलेले आहेत आणि तिथं जाऊन त्यांना खूप गावकऱ्यांसमोर खूप काही बोलायचं आहे आणि त्या किती खराब व्यक्ती आहेत हे त्यांना सर्व गावकऱ्या मंडळीसमोर दाखवायचं आहे. त्यावर इकडे मात्र आता तो गुंड सरळ जातो, तो म्हणजे कमळीच्या घरी. तर आता कमळीच्या घरी जाऊन बोलतो की ए बाई, घराच्या बाहेर निघ, तुला या घरी राहायचा काहीही अधिकार नाही. तेव्हा आता कमळीची आई आणि कमळी चक्क घराबाहेर येते. बंड्या निगीसुद्धा तिथं असतात, काही गावकरी मंडळी आजूबाजूनं जमलेले असतात. त्यावर आता तो एक गुंड असतो, तो गुंड बोलतो की हे बघा, तुझ्यासारख्या बाईला या गावात राहायची परवानगी नाही आहे आणि तुझ्यासारख्या बाईला म्हणजे तुझ्या तोंडाला तर काळं फासायलाच हवं. तेव्हा आता तो गुंड जागीच एका बाटलीतलं पाणी खाली टाकते आणि ती माती पकडते आणि सरूच्या चेहऱ्यावरती फासण्यासाठी जाते. तेवढ्यातच आता रणरागिणी बनत इकडे कमळी त्याचा हात पकडते आणि त्याचा हातातली माती हातात टाकून त्याच्या एक जबरदस्त अशी कानाखाली मारते. तेव्हा आता काही गावकरी मंडळीसुद्धा कमळीच्या मदतीला येतात आणि आता गावकरी मंडळी बोलतात की तू आमच्या गावातला नाही आहे, सांग तुला कोणी पाठवलेलं आहे आणि या कमळी आणि सरूच्या अंगावर हात घालायची तुझी हिंमत तरी कशी झाली, सांग तिच्या घरावर तू गेलास कसा? आता एवढे सारे गावकरी मंडळी, निगी, बंड्या, आता कमळीसुद्धा त्या गुंडाला चांगला चोख शिकवते. तर इकडे मात्र नयनतारा आता ऋषीला चांगलंच खडसावते. ऋषीला बोलते की काय झालं, तू असं का केलंस ऋषी, मला सांगून तर जायचं ना. तेव्हा ऋषी सांगते की मी दादाला सांगितलं होतं आणि दादा बोलला होता ना की तुला सांगणार. तेव्हा आता नयनताराच्या लक्षात आलेलं असतं की कशाप्रकारे रोहित खोटा बोललेला आहे आणि ऋषीने रोहितला सांगितलेलं होतं की तो सिद्धटेकला चाललेला आहे. तेव्हा आता नयनतारा लगेच रोहितला विचारते की रोहित, तुला ऋषीने सांगितलं का? आता ऋषीसमोर रोहित इकडे मम करायला लागते. तेव्हा आता इकडे राधिका मधातच येऊन रोहितची भीती न बाळगता सांगते की हो आई, माझ्यासमोर रोहितला सांगितलं होतं ऋषीनं की हे जे काही केलं हे रोहितनं केलं, ऋषीची यात काहीही गलती नाही आहे आई. तेव्हा आता इकडे नयनतारा रोहितवर चांगलीच भडकलेली असते. तर इकडे मात्र रोहितची बोलती बंद झालेली असते, ते म्हणजे राधिकामुळे. तर इकडे मात्र देवी आई समोर आता अन्नपूर्णा प्रार्थना करते की देवी आई, काहीही झालं तरी माझ्या आता राजांच्या आणि गौरीच्या लग्नाचा वाढदिवस आहे उद्या. खरंच माझी गौरी कुठं आहे, काय आहे, मला काहीही माहिती नाही, पण ती जिथं कुठं असणार
ठीक असू दे एवढीच तुझ्याकडे प्रार्थना करते. तर इकडे मात्र आता गुंडांशी लढत असते ती म्हणजे कमळी. आता कमळी खूप शूर बनत त्या गुंडांकडून आता जाणून घेते की सांग तुला कोण पाठवलं, नाहीतर मी तुला आताच्या आता पोलिसांच्या ताब्यात देणार. तेव्हा आता गुंड लगेच त्याच्या तोंडातून सांगते की मला मुंबईमध्ये असणाऱ्या कामिनी देवीने पाठवलेलं आहे आणि तुमच्या घराची बदनामी करण्यासाठी. तेव्हा आता इकडे गौरीच्या लक्षात आलेलं असतं की कमळी हीच माझी आणि राजनची मुलगी आहे. हे सत्य आता कामिनीपर्यंत पोहोचलेलं आहे. हे तिला माहिती पडलं. तिला असं वाटतं की आता हे सर्व काही अनिकाने तिला सांगितलं आहे, म्हणून आता ती खूप भीते, खूप थरथरायला लागते. तेव्हा आता लगेच तिथं बंड्या बोलते की अच्छा कडू आजीने तुला इथं पाठवलं का? आत्ता कडू आजीला सोडायचं नाही कमळी. त्यावर कमळी बोलते की हो बंड्या, आता मी या कडू आजीला जाब विचारणारच. तेव्हा आता असं लेकीचं एवढा शूरपणा बघून मात्र इकडे गौरीसुद्धा थोडी शूर बनते आणि बोलते की या गुंडाला घे बंड्या, याचे हातपाय बांध आणि आत्ताच्या आता आपण मुंबईला जाऊ. तर आता इकडे आजी राजन बसलेलेच असतात. तेवढ्यातच आता इकडे गुंडाचे हातपाय बांधून आता शूर बनलेली गौरी आणि कमळी चक्क आता घेऊन जाते त्यांना अन्नपूर्णा निवासमध्ये. तर आता गौरी बोलते की ए कामिनी, कुठं आहेस तू? निघ बाहेर. आता तुझं जे काही कर्माची फळं आहे तुला देण्यासाठी ही गौरी घरी आलेली आहे. आता इकडे मात्र कमळी बोलते की कडू आजी कुठं आहेस तू? त्यावर आता अन्नपूर्णा आणि राजन असं गौरीला आणि कमळीला सोबत बघून मात्र खूप आनंदित होतात आणि लगेच अन्नपूर्णा मिठी मारते की गौरी कुठं होतीस तू? आणि आज चक्क तू अन्नपूर्णा निवासमध्ये. खरंच आज तर मात्र माझ्या घराला देवी आईचा आशीर्वादच लाभलेला आहे. तेव्हा मात्र आता असं आजीने गौरी म्हटल्यावर कुठं ना कुठं इकडे कमळीच्या मनात शंकेची पालवी फुटते. आता गौरी बोलते की हो बाळा, मीच गौरी आहे आणि राजनच तुझे वडील आहे. आजपर्यंत मी तुला तुझ्या वडिलाचं नाव सांगितलं नाही, पण आज मी तुला सांगतो की तूची या महाजनांची वारीस आहे. ही तुझी आजी आहे आणि ही तुझे वडील आहेत. तुला खूप वेळा असं वाटायचं ना की मी तुला आजपर्यंत का तुला तुझ्या वडिलाचं नाव सांगितलं नाही, तर याचं कारण होतं ते म्हणजे ही कामिनी. आता कामिनी तेवढ्यातच येते आणि बोलते की काय झालं, का ओरडते? तेव्हा आता असं गौरीले त्या गुंडाची कॉलर पकडून तिथं घेऊन आल्यावर मात्र तिच्या मनात खूप भीती वाटते. ती बोलते की काय झालं आणि गौरी तू कुठं होतीस? अगं तुला माहिती आहे का, ताईने तुला कुठं कुठं शोधलेलं आहे. तेव्हा आता गौरी जबरदस्त अशी आता कामिनीच्या कानाखाली मारते आणि इकडे कमळीसुद्धा आता कामिनीच्या कानाखाली मारते आणि बोलते की अन्नपूर्णा आजी, तुम्हाला माहिती आहे या कामिनीने फक्त जेव्हा हिला माहिती पडलं की मी राजन आणि गौरीची मुलगी आहे, तेव्हा हिने आमच्या घरावरती हा गुंड पाठवला आणि आम्हाला या गुंडांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आजी. फक्त तुमची आणि आमची भेट होऊ नये म्हणून हिने हे सर्व कृत्य केलेलं आहे. तेव्हा आता लगेच लगेच बंड्या बोलते की ए गुंडा बोल, तुला हे सर्व करण्यासाठी कोणी पैसे दिले? तेव्हा आता तो गुंड बोलतं की हो, मला या कामिनीनेच हे पैसे दिलेले आहे आणि हे जे काही झालं ते सर्व काही कामिनीनेच केलेलं आहे. तेव्हा मात्र आता कामिनी खूप हादरते आणि आता गौरीसुद्धा चुप्पी तोडते आणि बोलते की हो, 18 वर्षापूर्वी जो काही बाबांचा ॲक्सिडेंट झालेला आहे तो फक्त आणि फक्त या कामिनीने करून घेतलेला आहे आणि तेव्हा बाबाला असं टाकून मी फक्त तुमच्या नातीचा जीव वाचवण्यासाठी बाबाचा हा ॲक्सिडेंट हिने घडून आणला आणि मी जीव वाचवण्यासाठी तिकून काही इलाज नव्हता तर निघून गेली. आई मला माफ करा, मी असं बाबाला एकट्याला सोडून निघून गेली. मी असं केलं नसतं तर या बाईने तुमच्या नातीला जिवंत ठेवलेलं नसतं. खरंच आई मला माफ करा. तेव्हा आता राजन आणि लगेच अन्नपूर्णा आता जबरदस्त अशी कानाखाली मारतात, ते म्हणजे कामिनीच्या. आता कामिनीकडे दुसरा काहीही पर्याय नसतात आणि लगेच आता तेवढ्यातच राजन पोलिसांना बोलावते आणि आता अशी चेहऱ्यावरती काळं फासून आता कामिनीला पोलिसांच्या ताब्यात दिलेला जातो. पण असं आईला पोलिसांच्या ताब्यात देताना सुद्धा
पाहून आता इकडे रागिनी आणि अनिका काहीही करत नाही, कारण त्यांना वाटते जर या गौरीने आमचंसुद्धा नाव घेतलं तर आम्हाला राहिलेलं आयुष्य आता फक्त जेलमध्ये घालवावं लागेल, म्हणून त्या दोघीसुद्धा काही बोलत नाही. आणि कामिनीचं असं भांडफोड या मायलेकीने आता केलेली असते आणि त्या गुंडांना सुद्धा पोलिसाच्या ताब्यात दिलेलं जातं. तर अशा प्रकारे आता गौरीने स्वतःची चुप्पी तोडत आता लेकीला स्वतःच्या कुटुंबाला भेटवलेलं आहे. अशा प्रकारे आता अन्नपूर्णा निवासमध्ये फक्त सगळीकडे आनंदी आनंद आलेला आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता हा आनंदी आनंद लवकरच मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.